नमस्कार सगळ्यांना, मी मुद्रा सुर्वे आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संख्या सुचविण्याचा नामाचा जो गुणधर्म असतो तो डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. एक वचन, विशेषण, लिंग आणि विभक्ती. आता संख्या सुचवण्यासाठी नामाचा जो गुणधर्म आहे त्याला आपण वचन बोलतो, त्यामुळे आन्सर आहे एक. विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. लिंग तर आपल्याला माहितीच आहे. आणि विभक्ती म्हणजे की वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध दाखवण्यासाठी सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला आपण बोलतो विभक्ती. दुसरा प्रश्न आहे, आपण आम्हाला मार्गदर्शन करावे यामधील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर आपण हा शब्द आहे आणि आपण आम्हाला मार्गदर्शन करावे याचा सर्वनामाचा प्रकार तो कुठला आहे, तर आपण म्हणजे काय, आपण म्हणजे आपण स्वतः सुद्धा येतो. याचा अर्थ तो आत्मवाचक आहे का, तर नाही. इथे आपण हा शब्द आत्मवाचक नाही आहे. मग काय आहे, तर पुरुषवाचक. कारण पुरुषवाचकमध्ये काय, पुरुषवाचक म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती दाखवतोय. ह्याच्यामध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन करावे याच्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणत आहे की रिस्पेक्ट देऊन बोलत आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे, म्हणून ह्याचा आन्सर आहे पुरुषवाचक. आता संबंधी काय येणार नाही, तर संबंधी म्हणजे काय, जो तो. दोन वाक्यामध्ये संबंध जोडणाऱ्या शब्दाला संबंधी बोलतो. आणि दर्शक सर्वनाम म्हणजे काय, तर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी, दर्शविण्यासाठी त्याचा उपयोग होतो, म्हणून त्याला बोलतात दर्शक सर्वनाम. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे 2, पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. महासागर, नवलाई, सरस्वती आणि गुलामगिरी. आता ह्याच्यामध्ये सामान्य नाम, तर महासागर हे काय आहे, हे एक विशिष्ट महासागराचे नाम नाही आहे. म्हणजे काय, महासागर म्हणजे काय, बरेचसे महासागर आहेत. त्यामुळे सामान्य नाम हे आहे महासागर, हे आहे सामान्य नाम. ओके. आता नवलाई काय येईल, तर नवलाई म्हणजे नवेपण. याच्यामध्ये भावना आहे त्यामुळे आहे भाववाचक नाम. सरस्वती हे व्यक्तिवाचक नाम आहे. आणि गुलामगिरी ही सुद्धा एक अवस्था आहे, त्यामुळे ती सुद्धा येणार भाववाचक नामामध्ये. त्यामुळे तिसऱ्याचा आन्सर आहे महासागर. कारण महासागर हे एखाद्या पर्टिक्युलर महासागरचे नाव नाही आहे, तर एका ग्रुपचं नाव आहे, किंवा म्हणून आपण त्याला बोलतो सामान्य नाम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आम्ही प्रत्येक वस्तूकडे पैशाच्या माध्यमातून पाहतो, यातील कर्ता ओळखा. आता कर्ता म्हणजे काय, तर क्रिया करणारा शब्द म्हणजे कर्ता. आता याच्यामध्ये पैशाच्या माध्यमातून पाहतो म्हणजे पाहण्याची क्रिया कोण करतोय, तर आम्ही करतो. त्यामुळे कर्ता कोण झाला, तर आम्ही. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, आम्ही. एकवचनी शब्द निवडा. ससा, दिशा, आज्ञा आणि भाषा. आता जर आपण बघायला गेलो तर आपल्याला वाटेल की सगळेच एकवचनी आहेत. पण आता जर एक ससा बघितलं तर ह्याला आपण अनेकवचनी शब्द काय बोलू शकतो, तर ससे. जर की दिशा बघितलं तर दिशाचा अनेकवचनी शब्द हा दिशाच होतो. एक दिशा, अनेक दिशा. आज्ञाचा आपण एक आज्ञा किंवा अनेकवचनी सुद्धा आपण आज्ञाच बोलू शकतो. आणि भाषा पण एक भाषा आणि अनेक सुद्धा आपण भाषाच बोलतो. त्यामुळे इथे आहे एकवचनी शब्द निवडा, तर तो आहे ससा. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन 1, ससा. Thank you for watching my video. Please like and share it, and please subscribe our channel. Thank you.